महापालिकेच्या निवडणुका झालेल्या होत्या, मात्र महापौर पदाचं आरक्षण सोडत हे बाकी होतं आणि आज खरं तर संपूर्ण राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौर पदाचे आरक्षण सोडत या ठिकाणी झालेले आहे. नाशिकमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी खरं तर महापौर पदाचं आरक्षण त्या ठिकाणी निघालेलं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष आहे. नाशिकमध्ये खरं तर भाजपची एक हाती सत्ता आहे. हो, अनेक प्रबळ दावेदार त्या ठिकाणी आता समोर येत आहे. कोण कोण नेमके चर्चेत आहे, कोणाला नेमका हा बहुमान मिळेल? प्रबळ दावेदार अनेक असं काही नाही भारतीय जनता पार्टीमध्ये. भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्ता असेल किंवा निष्ठावान असेल त्यांना न्याय देणारी पार्टी आहे. आपल्या ज्या निवडणुका झाल्या 72 जे उमेदवार निवडून आले त्यात 15 महिला उमेदवार या सर्वसाधारण महिला गटामधून निवडून आलेल्या आहेत आणि त्यापैकी कोणतंही नाव एक निश्चित होऊ शकतं. खरं तर अनेक त्या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमी असले देखील नावं आहे. जे ज्येष्ठ नगरसेविका देखील त्या ठिकाणी आहे. अनेक महत्वाचे पद त्यांनी भूषवलेले आहे. यापैकी कोणी चेहरा असू शकतो? चेहरा मी पुन्हा एकदा सांगतो, 15 पैकी कोणत्याही एक चेहरा असू शकतो. प्रदेश कोर कमिटी तो निर्णय घेईल आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल. खरं तर आपण वारंवार सांगताय की या 15 पैकी चेहरा असेल. प्रबळ दावेदार आपण सांगत नाही, मात्र क्रायटेरिया भाजपचा काय असेल? भारतीय जनता पार्टी ही प्रबळ दावेदार ह्या शब्दावर विश्वास न ठेवणारी पार्टी आहे. आपण बघितलं राष्ट्रीय अध्यक्ष नवीनजी झाले. कोणाला वाटलंही नव्हतं का नवीनजी राष्ट्रीय अध्यक्ष होतील, परंतु त्यांनी शोधून काढलं का एक तळागाळातला कार्यकर्ता, 6 वेळा आमदार झालेला कार्यकर्ता, तरी जमिनीवर असलेला कार्यकर्ता आणि त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केले. त्यामुळे असं काही प्रबळ वगैरे दावेदार हा भारतीय जनता पार्टीत शब्द प्रचलित नाही. खरं तर महापौर पदाचं आरक्षण सोडतीकडे लक्ष लागलेलं होतं. आरक्षण सोडत झालेले आहे. कधी नाव जाहीर होऊ शकते? आरक्षण सोडत आता जाहीर झाले. ज्यावेळेस महापौर याचा प्रोग्राम ठरेल, निवडीचा ज्यावेळेस प्रोग्राम ठरेल त्याच्या अगोदर नाव जाहीर होईल. नक्कीच. आपण वारंवार बघत होतो नाशिकमध्ये जर बघितलं तर भाजपमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या होत्या. नाशिक भाजप हा नक्कीच धक्कातंत्राचा वापर करेल असं वारंवार आपल्याला भाजपमध्ये खरं तर पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपल्यासोबत असलेले शहराध्यक्ष सुनील केदार यांनी स्पष्ट संकेत दिलेला आहे. जो कोणी दावेदार असेल तो अनपेक्षित त्या ठिकाणी चेहरा असेल, कारण भाजप कोर कमिटीचा जो निर्णय होईल त्यालाच हा संपूर्ण महापौर पदाचा बहुमान त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे एकूणच आता आरक्षण सोडत निघालेले आहे. खरं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये महिला राज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एकूणच नेमकं कोणती महिला, खरं तर त्या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नगरसेविका देखील आहेत, सिनियर नगरसेविका देखील आहेत, राजकीय दृष्ट्या देखील अनेक चेहरे त्या ठिकाणी समोर येतात. त्यामुळे कोण महापौर होणार हे आता काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी समोर येईल. त्यामुळे नाशिकमधला भाजपचा धक्कातंत्राचा वापर हा त्या ठिकाणी होणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे. शहराध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे भाजपमधून कोणीतरी नवीन चेहरा जो महापौर पदासाठी असेल तो त्या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे. शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.